नमस्कार. अनालायझरवर बोलता बोलता आपण प्रत्येक वेळेला वेगळी काहीतरी नवी काहीतरी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. या वेळेलाही अशीच नवी खात्री पक्की माहिती आपल्याकडे आलेली आहे. या माहितीचे परिणाम काय होतील याचा विचार मी जास्त करतोय. म्हणजे माहिती किती खरी खोटी ठरेल का खरी ठरेल याची चिंता नाहीये मला. समजा ते घडलंच तर काय होईल. मंडळी, 10 तारखेनंतर राजकारणातली एकूण स्थिती बदलणार असेल. राजकारणातली म्हणजे महाराष्ट्राचा कायापालट होईल वगैरे असं नाही. काय आहे, आपल्याला बोलायला बरंच काही भांडवल मिळणार आहे राजकारणावर. आजकाल कोण कोणाला सोडेल आणि कोण कोणाकडे जाईल याची काही शाश्वती उरलेली नाहीये. 10 तारखेच्या नंतर कोणाकोणाची गोची होणार आहे त्यांनी त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. नंबर 1, महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या माजी उपसभापती आणि विद्यमान आमदार नीलमताई गोरे यांना बऱ्याच मानसिक त्रासाचा सामना करावा लागणार आहे. नंबर 2, विधान परिषदेतील आणखी एक सदस्य मनीषा कायंदे यांचीही मोठी अडचण होणार आहे. शिवसेना पक्षातील आणखी एक नेत्या ज्या आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्या आमदारकीच्या प्रयत्नात आणखी एका स्पर्धक भगिनीची एंट्री होणार आहे. पुढे ज्यांना पद मिळेल, राज्यसभा मिळेल किंवा एखाद्या वेळेला विधान परिषद मिळेल असं वाटत होतं, अशा शायना यांसी यांच्या मार्गात सुद्धा आणखी एका स्पर्धकाची भर पडणार आहे. पुढे राज्यसभेतील सदस्या ज्योती वाघमारे यांचं जे गुणवत्ता आहे, ज्या उत्तम पद्धतीनं खोडू शकतात, त्यांच्यासाठी आणखी एक स्पर्धक तयार होणार आहे. म्हणजे आता जवळपास 4-5 जणींच्यासाठी शिवसेना या शिंदेंच्या पक्षात मोठी स्पर्धाच लागणार आहे. गंमत अशी की नीलमताई गोरे यांच्यावर टीका करून आपलं स्थान भक्कम करणाऱ्या आणि नीलमताईंना पक्षाबाहेर नेतृत्वाने पाठवावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या आता परत नीलमताईंच्या पक्षात येणार आहेत. तुम्ही म्हणाल कशाला उगी नीलमताई गोरे, शीतल म्हात्रे, मनीषाताई कायंदे, ज्योतिताई वाघमारे, शायना यांसी यांची नावं घेताय, किती लांबवणार सांगतो, सविस्तर सांगतो. 10 तारखेच्या आत सुषमा अक्का अंधारे उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे या पक्षात सहभागी होतील असं दिसतंय, पक्क दिसतंय. का? तुम्ही बघितलं असेल, सचिन अहिर यांचं बोट पकडून सुषमा अक्का शिवसेना या पक्षामध्ये दाखल झालेल्या होत्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या. आता उबाठा म्हणावं की नाही हा प्रश्न आहे, कारण उबाठा मधला बा केव्हाच गायब झालाय. हा बा बाळासाहेबांचा आहे बरं का. आता उरलाय तो फक्त उठा, आणि त्या उठा ठेवीच सगळ्या त्या पक्षात चालू आहेत. त्यामुळं आता सुषमा अक्का सचिन अहिर यांच्या शिंदेंच्याकडे गेल्यानंतर त्या सचिन अहिरांच्या सोबतच शिंदेंकडे जाण्याची जास्त शक्यता आहे. तुम्ही बघितलं असेल, सचिन अहिरांना ऑपरेशन तुडवा करू, बदलून काढू असली काहीही धमकी संजय राऊतांनी दिली नाही, किंवा गद्दार निघाला, अशा गद्दारांना काय करायला हवं असलं वाक्य सुषमा अक्काही बोलल्याच नाहीत. म्हणजे सचिन अहिरांचं उद्धव ठाकरेंना सोडणं फक्त वाईट वाटलं एवढंच ते बोललं गेलं. मला या प्रतिक्रियेनंतर भयंकर काहीतरी होईल असं वाटलं होतं, आणि अक्का आता त्या तयारीत आहेत. मला त्याच्यापेक्षाही पुढे अजून काही सांगा वाटतंय. अक्का जी जुनी भाषणं करायच्या ना, ती भाषणं पुन्हा सुरू होतील. या खालच्या थराला तू बस, वरच्या थराला तुझ्या पोराला उभा कर, आणि मग खेळ काय दही अंडी खेळायची ती. हे वाक्य सुषमा अक्का आता पुन्हा तोच जोर लावून बोलू शकतील.
कशाला बाळासाहेबांच्या हातात सत्ता द्यायची, हात थरथर कापायला लागलेत. हे वाक्य पुन्हा सुषमा अंधारे बोलू शकतील. राजा बाळ ठाकरे, मग राजा उद्धव ठाकरे, मग राजा आदित्य ठाकरे, अशी वाक्य ती पुन्हा बोलू शकतील. म्हणजे आता उद्धव ठाकरेंच्यावरती टीका करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य सुषमा अंधारेंना मिळणार आहे. आता त्या असं असं करून म्हणू शकतील, मिस्टर राज यू आर नॉट माय टाईप, असलं ते आता बोलू शकतील. मला प्रश्न हा पडलाय, इतके दिवस उद्धव ठाकरेंचं कौतुक करणाऱ्या सुषमा अंधारे आता उद्धव ठाकरेंच्या विरोधात शिंदेच्या वतीनं प्रेस कॉन्फरन्स घेऊ लागतील, तेव्हा काय बोलतील? सुषमा अंधारे काही झालं तरी माझी वर्गमैत्रीण आहे, म्हणून मला एक सल्ला द्यायचा आहे. कारण मधल्या काळात आमचे संबंध उत्तम होते उद्धव ठाकरेंच्या पक्षात जाईपर्यंत. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी माझं बोलणंही झालं होतं, अगदी अर्धा तास सविस्तर फोनवर बोललो होतो. आता आमचे संबंध तसे राहिले नाहीत. त्या माझ्याबाबत इतरांना खोटीनाटी माहिती पुरवतात, माझ्यावर बोलायला लावतात, खोटीनाटी माहिती पुरवून. तो संवाद आता संपलाय, म्हणून तो संवाद आता इथून करतो. सुषमा अक्का, आपण कितीही चुकीची माहिती माझ्या विरोधात दिली तरीही ते प्रेम आहे. पण लक्षात ठेवा, एकनाथ शिंदेंना आता उद्धव ठाकरेंच्या पार्किंगमधल्या गाड्या आपल्या पार्किंगमध्ये लावण्यासाठी हव्या. उद्धव ठाकरेंना केवळ मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणे, खच्चीकरण करणे, यासाठी त्यांना प्रवेश घडवून आणायचे आहे. एकनाथ शिंदेच्या पक्षात मी सांगितलेली भली मोठी लांबलचक यादी आहे. ते घेतीलही, प्रसंगी काही देतीलही, पण पुन्हा संपलं असं होईल. आपल्या आयुष्यात गणराज्य संघ, मध्येच कुठल्या तरी रिपब्लिकन पक्षासोबत संबंध, नंतर ते नागपूरचे काँग्रेसचे नेते ज्यांना पुढे मंत्रीपद मिळालंच नाही, ऊर्जा मंत्री, ग्रेड फेल मंत्री नितीन राऊत, पुढे शरद पवारांचा पक्ष, पुढे उद्धव ठाकरेंचा पक्ष, आणि आता एकनाथ शिंदेंचा पक्ष. असा प्रवास करत करत सगळ्या प्रवासानंतर आपल्या हाती काय राहील याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. एका पार्किंगमधून उठायचं आणि दुसऱ्या पार्किंगमध्ये धुळखात उभं राहायचं, असं घडणार असेल तर आपण नक्कीच विचार करावा. कारण या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंच्यावरती टीका करण्यासाठी आपल्याकडे नैतिक बळ असेल का, याचा आपण विचार करावा. नमस्कार.